पाईपलाईन मध्ये असतील 1000-2000, पण 34,000 लोकांना मान्यता दिली। याचा अर्थ असा आहे याच्यामध्ये काय ऑनलाईन करायच्या वेळेस माझं नाव टाकायचं, रामचंद्र धस दादाचं एकाचं नाव टाकायचं, निवृत्तीराव धसचं नाव टाकायचं, जयदेव धसचं नाव टाकायचं आणि जयदेव धसच्या पोराचं पत्नीचं नाव टाकायचं। असे सुद्धा काही लोकांनी या ठिकाणी केले। एकाच घरातले 4-4, 5-5 नाव टाकायचे। मग 34,000तून प्रत्यक्ष पैसे भरायला 4,000 5,000 रुपये काय पुढे? तर माझं म्हणणं आहे की बाकीच्या लोकांना पण तुम्ही सांगा, सरकार द्यायला तयार आहे, तुम्ही घ्या। मग ती ट्रॅक्टर घेऊन ऊस तोडणीला का जायचं? समजा लावायचा ऊस तोडणीचे काय आमचे लोक कमी झाले काटाळे आणि 7-12 काढायची पाळी आली, मुकादमालाच फासे घ्यायचे पाळ्या आल्या। त्याच्यामुळं आष्टीची ऊस तोडणी तर जवळपास फार नगण्य झाली। आष्टीला पाटोदा तालुका सुद्धा प्रचंड कमी आहे, फक्त मुकादमा जिवंत उडद काढायला तिकडलेच लोक सोयाबीन उडीद काढायला। त्याच्यामुळं ऊस तोडीवरती फार आता हे राहिलेलं नाही। दुसरं, पाटोदा तालुक्यामध्ये 14,927 लाभार्थी। अजून लोक पुढे आले तर त्यांना मदत करा, सरकार मदत करायला तयार आहे। पोखरामधले 27 गावं आहेत, आष्टी तालुक्यातली 37 गावं आहेत आणि शिरोळ तालुक्यातली 20 गावं आहेत। पोखराचं अजूनही समाधानकारक काम चालू झालेलं नाही। तिन्ही टीओनी याच्या बाबतीमध्ये लक्ष घालावं। काही ठिकाणची काल परवा ते वारणीचे सरपंच आलते आणि त्यांची तक्रार होते की 2-3 ठिकाणी आमच्याकडे महिला भगिनीच आहेत आणि त्या काहीच काम 937 म्हणजे चांगला आकडा आहे, पण त्याच्यापेक्षा पाटोद्याचा आकडा जवळपास पाहिला होता। पाटोदा खूप पाठीमागं त्या ठिकाणी राहिला आहे। तर आणि 795 लोकांचं पेमेंट झालं 937 पैकी, थोडं राहिले। अजूनही कोणी लोक पुढे येत असतील तर त्यांनी लवकरात लवकर पुढे यावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी आहे। व्हिडिओ साहेबांचे आमचं बोलणं झालंय, तिन्ही व्हिडिओ जे मनरेगातले पेंडिंग काम आहेत, शेतकऱ्यांच्या विहिरीचे, फळबागाचे, शेत तलावाचे, जे कामं पूर्ण झाले परंतु त्यांचे मस्तरच झाले नाही, अशा काही तक्रारी त्यांच्या एवढ्या तक्रारी आष्टी पाटोदा शिरोळमध्ये येतील त्यांनी व्हिडिओ कराव्यात। ते कोणतेही ग्रामपंचायत असेल, कोणाचाही पक्ष असेल, पण काम पूर्ण केले असतील तर त्या शेतकऱ्यांची आम्ही लवकरात लवकर मस्तर काढून त्यांचे एमपीओ सुद्धा लवकरात लवकर करण्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे। मग विहीर आणि शेत तलाव आणि फळबाग याच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर काम करायचं सांगितले। दलित समाजाचे शेड, त्याच्यानंतर एसटी समाजाचे शेड आणि उमेदच्या CRFच्या शेडच्या बाबतीमध्ये जेवढे प्रस्ताव आलेले आहेत आष्टी पाटोदा शिरोळ ते सगळेचे सगळे मंजूर करून त्या लोकांना देऊन टाका। पहिल्यांदा SC आणि STचं एकही प्रकरण पेंडिंग ठेवू नका, कारण त्याचे लाभार्थीच आपल्याला भेटत नाही। त्याचा विपरीत परिणाम माननीय मोदी साहेबांनी पूर्वीचा मनरेगा आता BBG रामजी या नावाने विकसित भारत अशा प्रकारची ही योजना चालू केलेली आणि केंद्र सरकारचा मी मनापासून आभार मानणार आहे। या योजनेला 80,000 कोटीच्या आतमध्ये आतापर्यंत तरतूद झाली, पण यावेळेस शिवराज सिंग चौहान साहेब या त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे ग्रामविकास मंत्री यांनी पैसे किती दिले? कृषी मंत्र्यांनी 95,000 कोटी रुपये, म्हणजे 15,000 कोटी रुपये आणि एकट्या महाराष्ट्राला 4,500 कोटी रुपये दिले। सरपंच लोक, ग्रामपंचायतीवाल्यावर, कृषी विभागावाल्यावर, तहसीलवाल्यावर जेवढे पैसे खर्च करता येतील तेवढे करा। जास्तीत जास्त तक्रारखोरांच्या ह्याच्याकडे फारसं काही लक्ष देऊ नका। गोरगरीब माणसाचं जर कल्याण होत असेल आणि कुणी जर तक्रारी करीत असतील तर अशा तक्रारखोरांकडे लक्ष देऊ नका, एवढी माझी विनंती आहे। दुसरं, आरोग्य अभियान माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य अभियान
आपण आष्टी मतदारसंघामध्ये चालू केलंय. मी धोंडे साहेबांना सुद्धा विनंती करतो की तुमच्या संस्थेची किंवा तुमच्या काही कॉलेजची मदत लागली तर याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करा, कारण सगळ्यांच्या सहभागातून आपल्याला हे करायचं. काय काम करायचंय? जेवढे लोक, हे बघा, मुख्यमंत्री सहायता निधीचं तर काम मी परफेक्ट करतो. जेवढे लोक माझ्याकडे येतात, पण दुर्दैव असं आहे की गावचे कार्यकर्ते, परंतु साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आम्ही घेतोय. कृपया माझी विनंती, आपल्या हस्ते पर हस्ते पाहुण्याला, रावळ्याला, आपापल्या गावातल्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा. जे जिल्हा परिषदेचे लेवलचे कार्यकर्ते असतील त्यांनी फिरायला बघा, पंचायत समितीच्या आणि बाकीच्या वेळेस फिरतात, मतं मागायच्या वेळेस फिरतात. किमान हे लोकांचं कल्याण करण्याच्या बाबतीमध्ये फिरा, एवढीच आपल्याला विनंती या ठिकाणी मी करतो. महाराजस्व अभियान माझ्या तिन्ही तहसीलदारांनी, एसडीओ मॅडमनी सगळ्यांनी चांगलं केलं आणि SIRचं सुद्धा काम चांगलं चाललंय. फक्त माझं म्हणणं आहे की BLOना डोर टू डोर जायला लावा. उगाच कधी मोशेपूर सारख्या गावामध्ये भांगे म्हणून आमच्याकडे एक पोलीस होते, भांगे साहेब, एकदम चांगला माणूस होता. भांगे साहेबांची रिटायरमेंट झाली, भांगे साहेब इथून गेले. भांगे साहेब पुढं त्यांचं काय झालं हे माहित नाही, पण मतदार यादीत मात्र मोशेपूर गावात बऱ्याच लोकांनी 50-25 वर्ष झालं गाव सोडलेली, गरीबी नावं येते. आता ते नावं इथं ठेवणार नाही, ते नावं तिकडे ठेवतात. त्याच्यामुळं अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याचं मॅपिंग हे झालं पाहिजे आणि सगळ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, एवढं त्या ठिकाणी सांगतो. आणि हे जे महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी ज्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले आणि जास्तीत जास्त रिझल्ट दाखवला आणि आणखी सुद्धा दाखवावा. मुख्यमंत्र्यांच्या, अजितदादांच्या जयंतीच्या निमित्तानं, मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याच्यामध्ये सहकार्य केलेल्यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो. ज्यांना कोणाचे काही प्रमाणपत्र राहिले असतील त्यांनी आज सुद्धा घेऊन जा आणि पुढेही 8 दिवसात तुम्ही दाखल करा. नाही मिळालं तर आमच्याकडे कंप्लेंट करा. आम्ही 100% तुमचं साथ सहकार्य देऊ. शेवटी लोकाभिमुख प्रशासन होणं हे लोकशाहीचं उत्तम लक्षण आहे. आपण सर्वांनी मिळून यात सहकार्य करा, साथ द्या, एवढीच विनंती करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.